बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला। दादा मला पदरात घ्या असं बजरंग सोनवणे म्हणाले असतील असं यावेळेला मिटकरींनी म्हटलं। तर अमोल मिटकरी दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का असा पलटवार बजरंग सोनवणे यांनी केला। पवारांना सोडायचं म्हटलं तर वडील कानशिलात लगावतील असं सोनवणे यांनी म्हटलं आहे। ट्विटच्या माध्यमातून मला एक गोष्ट महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे की तळागाळातले शोषिताचे, वंचिताचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, ऊसतोड कामगाराचे हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हे सोडवण्याला महाराष्ट्रात एकच नेता सक्षम आहे, हे प्रत्येकाची भावना आहे। त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा। आणि म्हणून सकाळी आज देवगिरीवर एका संबंधित जे मी ट्विट केलंय त्या नेत्यांचा फोन आला आणि तो फोन साखर कारखान्याच्या संदर्भात होता। मात्र त्या माध्यमातून असं पण असू शकतं की आता मला पदरात घ्या कारण माझं पुढचं भविष्य काही फारसं त्या गटात सुरक्षित आहे असं वाटत नाही। अमोल मिटकरी कोण आहेत? ऑपरेटर आहे दादाचे ते कधी दादाचे मग अमोल मिटकरी ऑपरेटर आहेत का मला माहित नाही। म्हणजे दादांच्या इथली जर इथून बहुत माहिती कोणते ऑपरेटर आहेत का कोण अमोल मिटकरी आहेत हेच मला माहित नाही। आणि माझ्या मनात समजा बजरंग सोनवणेच्या मनात काही पाप असलं तर मी माझ्या या बंगल्याच्या गेटच्या बाहेर जर गेलो वेगळा विचार करून तर बीड जिल्ह्यातली जनता माझं तोंड चपलानी फोडन। बरं ते जाऊ द्यात गेटचं, उंबऱ्याच्या बाहेर येताना माझे वडील माझ्या कानसुलीत अशी मारतील पवार साहेबाला सोडायचं म्हणलं की